श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य देखा उभा राहुनी सम्मुखा, कर जोडोनी कौतुका नमन करी साष्टांगी. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी, नाना धर्म विस्तारोणी गुरुचरित्र निरोपिले. तेने धन्य झालो आपण, प्रकाश केले महाज्ञान, सुधारस गुरु स्मरण प्राशविला दातारा. एक असे माझी विनंती, निरोपावे मज प्रती, आमुच्या पूर्वजे कवने रीती सेवा केली श्री गुरुची. तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता श्री गुरु सन्निधानी, शिष्य झाले कवने गुणी निरोपावे दातारा. ऐकोणी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारुण, एक चित्ते करुणी माना ऐक शिष्या नामधारका. पूर्वी कथानक सांगितले जे का श्री गुरुशी भेटले, ओ सर ग्रामी एक होते भले पूर्वज तुमचे परियेसा. तयाचे नाम सायनदेव केली पूजा भक्तिभाव, त्यावरी प्रीती अति स्नेह आमुचे श्री गुरुमूर्तीच्या. तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियेसी, ख्याती झाली दश दिशी कीर्ती वाढली भुवस. ऐकून येती सकळ जन करीती श्री गुरु दर्शन, जे मनी करीती चिंतन पूर्ण होय तयांचे. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरा वस्ती, नाम श्री नरसिंह सरस्वती भक्तवत्सल निर्धारी. तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव भक्त विख्याता, त्याने ऐकिले वृत्तांता महिमा श्री गुरु यतीचा. भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी, आनंद भू मानसी हर्षे निर्भर होऊनी. दुरुनी देखिले गाणगा भुवन, आपण घाली लोटंगण, करी दंड प्राय नमन ऐशा परी चालिला. ऐसा दंड प्रणाम करीत गेला विप्रमठांत, देखिले तेथे मूर्तिमंत परात्पर श्री गुरु. साष्टांग नमस्कार करीत असे चरणावरी लोळत, केशे करून पाय झाडीत भक्तिभावे करुणिया. कर संपुट जोडोनी स्तुती करी एकाग्र मनी, त्रयमूर्ती तुची ज्ञानी गुरुमूर्ती स्वामिया. धन्य धन्य जन्म आपुले कृतार्थ पितर माझे झाले, कोटी जन्मांचे पाप गेले म्हणून चरणी लागला. जय जयाजी श्री गुरुमूर्ती त्राही त्राही विश्वपती, परमात्मा परंज्योती नरसिंह सरस्वती स्वामिया. तुझे चरण वर्णावयासी शक्ती कैंची आम्हासी, परमात्मा तुची होसी भक्तवत्सला स्वामिया. तुमचे चरणाची प्रौढी वसती तेथे तीर्थे कोडी, वर्णिती श्रुती घडोघडी चरण पवित्र वितत पुराण. त्रयमूर्तींचा अवतार मज दिससी साक्षात्कार, भासतसे निरंतर त्रयमूर्ती तुची होसी. परब्रह्म तुम्ही केवळू हाती दंड कमंडलू, अमृत भरले सोज्वळू प्रोक्षिता प्रेत उठतसे. दंड धरिला या कारणे शरणांगता ते रक्षणे, दुरित दैन्य निवारणे निज भक्त रक्षावया. रुद्राक्ष माळा भस्म धारण व्याघ्र चर्माचे आसन, अमृत दृष्टी इंदू नयन क्रूर दृष्टी अग्नि सूर्य. चतुर्विध पुरुषार्थासी भक्तजना तुची होसी, तुची रुद्र सत्य होसी तू नरसिंह जगद्गुरु. विष्णू रूपे करीसी रक्षण पितांबर पांघरुण, तीर्थ समस्त तुझे चरण भक्ताभिमानी विष्णू तुची. वांझे कन्या पुत्र देसी शुष्क काष्ट आणिले पल्लवासी, दुभविली वांज महिषीसी अन्न पुरविले ब्राह्मणा. विष्णुमूर्ती तुची जाण त्रिविक्रम भारती ऐसी खूण, साक्ष दिली अंतकरण विश्वरूप दाखविले. म्हणविले वेद पतिता करवी, अपार महिमा झाला पूर्वी. नरहरी अवतार मूर्ती बरवी, आले ती भक्त तारावया. ऐसी नाना परिस्तुती करीत पुन्हा पुन्हा नमन करीत, सद्गदित कंठ होत रोमांच अंगी उठले. आनंदाश्रू लोचने निगती संतोषे बहुमणी, नवविधा भक्ती करुणी स्तुती केली श्री गुरुची. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया विप्राश्वासिती, माथा हस्ता ठेवूनी म्हणती परमभक्ता तुची आम्हा. तू आजे का स्तोत्र केले तेने माझे मन झाले, तूज वरदान दिले वंशोवंशी माझा दास. ऐसा वर देऊनी गुरुमूर्ती संतोषोनी, मस्तकी हस्त ठेवूनी म्हणती जाय संगमासी. स्नान करुणी संगमासी पूजा करी अश्वत्थासी,
त्वरित यावे मठासी पंक्तीस भोजन करिगा। येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती। गुरु निरोप जेणे रीती आला स्नान करोनिया। षोडशोपचारे श्री गुरुसी पूजा करी भक्तीसी। अनेक परी पक्वान्नेसी भिक्षा करवी परियसा। भक्त वस्तल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती। समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपले जवळी। भोजन झाले श्री गुरुसी शिष्यांसहित विप्रासी। संतोषोनी आनंदेसी बैसले होते मठांत। तया सायं देव विप्रासी श्री गुरु पुसती प्रीतींसी। तुझे स्थान कोणे देशी कलत्र पुत्र कोठे वसती। पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तन। कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे। ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे सायं देव विस्तारोण। कन्या पुत्र बंधुजन समस्त क्षेम असती स्वामिया। उत्तरकाची म्हणून ग्रामी तेथे वसोनी आम्ही। तुझ्या कृपे समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू। पुत्र वर्ग बंधू जाणा करीती संसार यातना। आपुले मणींची वासना करीन सेवा श्री गुरुची। करोणी सेवा श्री गुरुची असेन स्वामी परियेसी। ऐसा माझे मानसी निर्धार असे देवराया। ऐकोण तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोण। आमुची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई। एके समयी अरण्यांत अथवा राहू गावांत। आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका। येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती। ऐकोण विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारा। गुरुची सेवा करी नरू तोची उतरे पैल पारू। तयासी कैसे दुःख घोरू सदा सुखी तोची होय। चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ। त्यासी नाही पंथ गुरु भक्ती मुख्य कारण। येणे परी श्री गुरुसी सायं देव भक्तीसी विनवी तसे परियेसी। संतोषी झाले श्री गुरुमूर्ती। श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असे तुझे चित्ती। दृढ असेल मनी भक्ती तरीच करी अंगीकार। स्थिर करुणी अंतकरण करिता सेवा गुरुचरण। झाले मास 3 जाण ऐक शिष्या नाम करणी। वर्ततायसे एके दिवशी श्री गुरु निघाले संगमासी। सवे घेतले सायं देवासी समस्तांते वारुणी। भक्ताचे अंतकरण पहावया गेले श्री गुरु आपण। पूर्वज तुमचा भोळा जाण जात असे संगमासी। भक्तासहित संगमासी गेले श्री गुरु समयी निशी। बैसते झाले अश्वत्थासी सुखे गोष्टी करिताती। दिवस गेला अस्तमासी श्री गुरु विचार करीती मनी। दृढ याचे अंतकरणी कैसी करणी पाहू म्हणती। उठविती वारा अवचित तेने वृक्ष पडो पाहत। पर्जन्य झाला बहुत मुसळधारा वर्षतसे। सायं देव होता जवळी सेवा केली तय वेळी। केला आश्रय वृक्षातळी वस्त्रे करुणी श्री गुरुसी। पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे ऐका। उभा राहुनी सम्मुखा सेवा करी एक भावे। येणे परी याम दोण पर्जन्य आला महाक्षोभोण। आणिक वारा उठोण वाजे शीत अत्यंत। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी शीत झाले भुवसी। तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया। गुरु निरोपे तक्षणी ऐक्य भाव धरोणी मनी। निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर। निघाला शिष्य देखोणी श्री गुरु म्हणती हासोणी। नको पाहू आपुले नयनी उभय पार्श्व भागाते। गुरु निरोपे येणे परी निघता झाला झडकरी। न दिसे वाट अंधकारी खुने खुने जात असे। अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर। न दिसे वाटेचा प्रकार जात असे भक्तिपूर्वक। मनी ध्याय श्री गुरुसी जातसे तैसा मार्गेसी। लवता वीज संधीसी तेने तेजे जातसे। येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापूर। वेशीपाशी जाऊनी सत्वर हाक मारिली द्वारपाळा। तयासी सांगे वृत्तांत आणोनी दिदला अग्नी त्वरित। घालून या भांड्यांत घेऊन गेला परियसा। नसे मार्ग अंधकार विजेचे तेजे जातसे नर। मनी करीतसे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले। दोहीकडे न पाहे निघुती श्री गुरु माते निरोपिती। याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तय वेळी। आपुले दक्षिण दिशेसी पाहता देखे सर्पासी भिवनी पडता। उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग। 5 फणी दिसती दोन्ही सवेची येता ती धावनी। विप्रभ्याला आपुले मणी धावत जातसे भिवनिया। वाट सोडूनी जाय राणी
से सवेची येता ती सर्पदोणी जाता भयभीत होऊन अतिशीघ्र धावतसे स्मरता झाला श्री गुरुसी एक भावे धैर्यसी जाता विप्रपर्येसी पातला संगमा जवळीक दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्रदीप ज्योती सर्पी सरसी दिसती विप्र भौवसी वेदध्वनी ऐकतसे जवळी आता जाता द्विजवरू ऐकला दिसे श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वलित केले अग्निसी उजेड झाला भौवसी झाला विप्र सावधेसी पाहतसे श्री गुरु ते दोन्ही सर्प येऊनी श्री गुरु ते वंदोणी सवेची गेले निघोणी तवहा पूर्वीच भ्यालासे श्री गुरु पुसती तयासी कागा भयभीत झालासी आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन पाठविले न धरी आता भय काही आमुची सेवा कठीण पाही विचार करून या पुल्या देही अंगीकारी मुनी सेवा गुरु भक्ती असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळी काळाचे नाही भेने तया शिष्या परियेसा सायंदेव तये वेळी लागतसे श्री गुरु चरण कमळी विनवीतसे करुणा बहाळी कृपा करी म्हणूनिया गुरु भक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु जेने माझे मन स्थिर होऊनी राहे तुम्हा जवळी श्री गुरु म्हणती विप्रासी सांगे कथा सुरसी न गमे वेळ रात्रीसी ब्रह्म मुहूर्त होय तव पूर्वी कैलास शिखरासी बैसला होता योमकेशी अर्धांगी पार्वतीसी कथा एकांती सांगत असे गिरिजा पुसे ईश्वरासी गुरु भक्ती म्हणजे आहे कैसी विस्तारोणी आम्हासी सांगा म्हणे तये वेळी शिव सांगे गिरिजेसी सर्वसाध्या गुरु भक्तीसी करावे एक भावेसी शिव जो तोची गुरु होय याचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारोण एक चित्ते करुणी मान ऐक गिरिजे म्हणतसे गुरु भक्ती म्हणजे सुलभपण तत्काळ साध्य होय जाण अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसी नाना तपे अनुष्ठाने करीती यज्ञ महाज्ञाने त्यांते होती महाविघ्ने साध्य होता दुर्लभ जो गुरु भक्ती करी निर्मळ साध्य होईल तत्काळ यज्ञ दान तप फळ सर्व सिद्धी त्यासी होती सुलभ असे अप्रयास जो जाणे गुरुकुल वास एक भावे धरुणी कांस आराधावे श्री गुरुसी याचा एक दृष्टांत सांगेन ऐका एक चित्त ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियेसा तयासी झाला एक कुमार अति लावण्य सुंदर सर्वधर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियेसी करावया विद्याभ्यासासी गुरुचे घरी निर्विला गुरुची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी वर्तताय शिया परी अपूर्व एक वर्तले वर्ततायसे एके दिवशी आला पर्जन्य बहुवशी पर्णशाळा परियेसी गळतसे गुरुची तये वेळी शिष्यासी निरोपी ती गुरु त्यासी त्वरित करावे आम्हासी एक गृह दृढायसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होतसे परियेसी गृह करावे दृढतेसी कधी जीर्ण नोहेसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर करी शीघ्र ऐसे गृह ऐसे गुरु कुनिरोपिती तेच समयी गुरुची सती सांगतसे अति प्रीती माते कुंचकी आणावी नसावी विनवी अथवा शिवली विचित्र रंगीत पाहिजे केली माझा अंग प्रमाण वहिली त्वरितांनी म्हणतसे गुरुपुत्र म्हणे शिष्यासी मागेन ते आणि वेगेसी पादुका पाहिजे आम्हासी उदकावरुणी चालती ऐशा अथवा चिखल न लागे त्यांसी न भाव्या अधिक पायांसी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊनी जाती ऐशा इतुकिया अवसरी गुरुकन्या काय करी जाता तयाचा पल्लव धरी आपणा काही आणावे उंच ताणवडे आपणासी घेऊनी यावे परियेसी आणि काना खेळावयासी घरकुल एक आपणा कुंजराचे दांते बरवे घरकुल तुवा आणावे एक स्तंभी असावे कधी न तुटे न होय जीर्ण जेथे नेईन तेथे यावे सोपस्कारा सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा भीतरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपे आपण करावया पाक निष्पन्न मडकी करुणी आणि पा आणि एक सांगेन तुझ रांधप करावया शिकवी मज पाक केलिया उष्ण सहज असू नये अन्न आणा
पाक करिता मडकी न लागे काजळ परियेसी, आणोनी देगा भांडी आणि सर्व सोपस्कार. गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्यराणे, निघता झाला तक्षणे महाअरण्यात प्रवेशला. मणी चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी, काय जाणे त्यांचे परी केवी करू म्हणतसे. पत्रावळी करुणे नाही तुके माते कधी, होणे स्मरतसे एकाग्रमणे श्री गुरु चरण देखा. म्हणे आता काय करू माते कोण आधारू, बोल ठेवील माझा गुरु शीघ्र तुके न करिता. कवनापासी जाऊ शरण कवन राखील माझा प्राण, कृपानिधी गुरु विना ऐसा कवण असे दूजा. जरी नायके गुरुचा बोल शाप देईल तत्काळ, ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार का केला. काय गती आपणासी आता जाऊ कवनापासी, अशक्त बाळ मी अज्ञानेसी अंगीकार का केला. गुरुवाक्य मज कारण माते न करी निर्वाण, वेची नाता पुला प्राण गुरु निरोप करीन मी. ऐसे महारण्यात जातसे बाळ चिंता करीत, श्रमोनी अत्यंत निर्वाण मने जातसे. पुढे जाता मार्ग क्रमित भेटला एक उधूत, तेने बाळ देखिला तेथ पुसता झाला ते वेळी. कवण बाळा कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी, विस्तारुणी आम्हासी सांग म्हणे ते वेळी. ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन या नमस्कारी, म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडतसे. भेटलासी तू निधाणू जैसी वस्ता लागी, धेनू दुःखी झालो होतो आपणू देखता मन निवाले. जैसे चकोर पक्षी आते चांदणे देखता मन हर्षते, तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामिया. माझे पूर्वार्जित पुण्य काही होते म्हणून, तुम्ही भेटले ती निधान कृपा सिंधू परमपुरुषा. सांगा आपुले नाम कवण आगमन झाले कोठून, पहा हे निर्मनुष्य अरण्य येथे तुम्ही भेटले ती. व्हाल तुम्ही ईश्वरू माते कृपा केली गुरु, तुम्हा देखता मनोहरू अंतकरण स्थिर झाले. की होसील कृपाळू सत्व प्रिय भक्तवस्तलू, मी दास तुझा करी सांभाळू मनोनी चरणी लागला. नविता तया बाळकासी उठवितसे तापसी, आलिंगोणी महाहर्षी आश्वासी तसे तयवेळी. मग पुशिला वृत्तांत बाळ सांगे समस्त, गुरूंनी जी जी मागितली वस्त कवणे परी साध्य होय. आपण बाळ ब्रह्मचारी न होय कार्य ते अंगीकारी, आता पडिलो चिंता सागरी तारी स्वामी म्हणतसे. मग भय देऊनी अवधूत तया बाळा ते म्हणत, सांगेन तुझ एक हित जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक निधान, काशीपूर महास्थान सकळाभिष्टे साधती. पंचक्रोश असे क्षिती तया आगळी विख्याती, विष्णू मुख्य ऋषी प्रजापती तेथे वर लाधले. ब्रह्मासृष्टी रचावयासी वर लाधला त्या स्थळासी, वर दिदला विष्णूसी समस्त सृष्टी पाळावया. काशीपूर महास्थान तू तेथे जाताची जाण, होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनांत. तू जावे त्वरितेसी जे जे वसे तव मानसी, समस्त विद्या लाधसी विश्वकर्मा तूची जाण. चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील त्वरित, या परिसा निक स्वार्थ काय असे सांग मज. तोची देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ, उपमन्यू म्हणून होता बाळ तया ते दिदला क्षीर सिंधू. नामे आनंद कानन विख्यात असे महास्थान, समस्तांची कामना पूर्ण ते ठाई होतसे. नाम असे पुरी काशी समस्त धर्मांची हे राशी, सकळ जीव जंतुसी मोक्षस्थान परियेसा. जे वास करीती तये स्थानी त्यांते देखताची नयनी, जाती दोष पळोनी स्थान महिमा काय सांगू. ऐसे काशी स्थान असता का बा करीसी तू चिंता, तेथील महिमा वर्णिता अशक्य माझे जीवेसी. तया काशी नगरांता जे जन तीर्थे हिंडत, एक एक पाऊली पुण्य बहुत अश्वमेध फळ असे. धर्म अर्थ काम मोक्ष जी जी मणी असे कांक्ष, जाताची होईल प्रत्यक्ष संदेह न धरी मनांत. ऐकोण या ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी, कोठे असे काशीपुरी आपण असे अरण्यात. आनंद कानन म्हणसी स्वर्गी असे की भूमीसी, अथवा जाऊ पाताळासी कोठे असे सांगा मज. या संसार सागरासी तुची तारक जगा होसी, ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया. ऐशिया काशीपुरासी माते कोण नेईल हर्षी, विनवू जरी तुम्हासी घेऊन जावे मनोनिया. कार्य असलिया तुम्हासी आम्हा कैसी बुद्धी देशी, मी बाळक तुम्हासी म्हणून चरणी लागला.
ऐसे म्हणता तामस तापसी आपण नेन म्हणे हर्षी तुझ करिता आपणासी यात्रा लाभ घडे थोर या परते आम्हासी काय लाभ विशेषी प्रथा जन्म मानवासी काशी वास न करिता तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तये वेळी बाळका यात्रा करी आता बाळ म्हणे तयासी स्वामी माते निरुपदेसी नेने यात्रा आहे कैसी कवणे परी रहाटावे आपण बाळ ब्रह्मचारी नेने तीर्थ कवणे परी कवणे विधी पुरसरी विस्तारुणी सांगा मज तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक पहिले मणिकर्णिकेसी स्नान करणे नेमेसी जाऊन या विनायकासी पांचाळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वेश्वर दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे मणिकर्णिकेचा ईश्वर पूजून या निर्धार जाऊन या कंबळेश्वर पूजा करी गा भावेसी पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करी भक्तीसी पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग ललिता देवी पूजोनी मग जावे तेथुणी जरासंधेश्वर ध्यानी पूजा करी गा भक्तीसी सोमनाथ असे थोर पूजा वा शूळ टंकेश्वर तयापुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी अगस्तेश्वर कश्यपासी पूजा करी हरिहरेश्वरासी वैजनाथ महाहर्षी ध्रुवेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे थोर पूजा करी गा हाटकेश्वर अस्थिक्षेप तटाकेश्वर किंकरेश्वर पूजावा भारत भूतेश्वरासी पूजा करी गा भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंट पूजावा पाशुपतेश्वर अनिका पूजा करोनी तेथे बाळका पितामह असे जो का ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वरा ते वंदुनी पुढे जावे एकमणी चंद्रेश्वरा ते पूजोनी पूजा करी गा विश्वेश्वरा पुढे पूजी विश्वेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायक देखा पूजा करुणी ऐका वसिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंधेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजा निका पुढे आशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी ओ मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुणिया पुन्हा प्रकामेश्वर असे खूण पुढे ईश्वर ईशान चंडी चंडेश्वरा चाण पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्चिराज राजेश्वर लंगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्न पर द्रव्येश्वरासी पाणी ग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोण ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग से मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोणी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमणी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वरा पासी तुवा जाऊन या हर्षी पूजा करी गा भावेसी मोदादी पंचविनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेथे असे मनमथारी विश्वनाथ पूजावा बाळा तुची येणे परी अंतरगृह यात्रा करी मुक्ती मंडपा भीतरी जाऊन या मंत्र म्हणावा ऐसा मंत्र जपून विश्वनाथा ते नमून मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोणी संकल्पावे यात्रेसी तेथोणी निघावे हर्षी मोदादी पंचविनायकांसी पूजा करी गा भक्तीसी धुंडी राज पूजी मग पूजी भवानी शंकर दंडपाणी नमन कर विशालाक्षा अवधार पूजा तुम्ही भक्तीसी स्नान धर्म कूपेसी श्राद्ध विधी करा हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरा संगेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तींसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करी श्राद्धेसी प्रयाग तीर्थे परियेसी स्नान श्राद्ध करावे पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी
पूजा करी गा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्ती पूर्वी पूजा करी गा ब्रह्मचारी तिळभांडेश्वर देखा पूजा करोनी पुढे ऐका रेवा कुंडी स्नान निका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पित्र तर्पण मानसेश्वर मग पूजन मनकामना पावे जाण ऐक बाळा ब्रह्मचारी केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण केदारेश्वर पूजन गौरी कुंडी स्नान करा पूजी वृद्ध केदारेश्वर पूजी मग हनुमंतेश्वर पूजोनिया रामेश्वर स्नान श्राद्ध क्रमी कुंडी सिद्धेश्वरा करी नमन करुणी स्वप्न कुंडी स्नान स्वप्नेश्वर पूजोन स्नान करी गा संगमात संगमेश्वर पूजोन लोकार्क कूपी करी स्नान श्राद्ध कर्माचरोण गती प्रदीप ईश्वरासी पूजी अर्क विनायका पाराशरेश्वराधिका पूजा करोणी बाळका सन्निहत्य कुंडी स्नान करी कुरुक्षेत्र कुंड देखा स्नान करावे विशेखा सुवर्णादी दानादिका तेथे तुम्ही करावे अमृत कुंडी स्नान निका पूजी दुर्गा विनायका दुर्गा देवीसी बाळका पूजा करी मनोभावे पुढे 64 योगिनी पूजा करी गा मनकामिनी कुकुट पुद्विजा ते वंदुनी मंत्र तेथे जपावा श्लोक वाराणस्या दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजा तस्य स्मरण मात्रेण दुःस्वप्न सुस्वप्नो भवेत पुढे मासोपवासासी पूजिजे गोबाईसी 7 कवड्या घालून यातिसी नमन भावे करावे पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करी हर्षी शंखोद्धार कुंडेसी शंख विष्णू पूजिजे कामाक्षी कुंडी करी स्नान कामाक्षी देवी पूजोण अयोध्या कुंडी करी स्नान सीताराम पूजावा लवांकुश कुंडी करी स्नान लवांकुशा ते पूजोण लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मी नारायण पूजावा सूर्य कुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचरोण सांबादित्य पूजोण जावे पुढे बाळका वैजनाथ कुंड बरवे तेथे स्नान तुवा करावे वैजनाथा ते पूजावे एक भावे करुणिया गोदावरी कुंडेसी स्नान करा भक्तीसी गौतमेश्वर लिंगासी पूजी बाळ ब्रह्मचारी अगस्ती कुंडी जाऊनी अगस्तेश्वरा नमुनी स्नान करी मनापासूनी पूजा करी भक्ती भावे शुक्रकूपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमुना पूजा करी भावेसी धुंडी राजा ते पूजोण ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चोण दंड पाणी पूजावा आनंद भैरव वंदोणी महाद्वार जाऊनी साष्टांगेसी नमोनी विश्वनाथा अर्चिजे ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी हर्ष योगी राज सांगतसे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैशी संकल्प करून या हर्षी निघावे तुआ बाळका जावे पंचगंगेसी स्नान करी महाहर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणी पंचगंगा प्रख्यात नामे सांगेन असती उत्तमे किरणाधूत पापा नामे तिसरी पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळोनी 5 ही ख्याती जाणोनी नामे असती सगुणी ऐक बाळा एक चित्ते कृतयुगी त्या नदीसी धर्म नदी म्हणती हर्षी धूत पापा नामतीसी नेत्रेतायुगी अवधारा बिंदू तीर्थद्वारापासी नाम जाण विस्तारेसी कलियुगा भीतरी तिसी नाम झाले पंचगंगा प्रयागासी माघमासी स्नान करिता फळे जैसी कोटी गुण पंचगंगेसी त्याहुनी पुण्य अधिकसे ऐशा परी पंचगंगेसी स्नान करिगा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करिगा केशवा गोपाल कृष्ण पूजोणी जावे नरसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोणी गबस्तेश्वर पूजावा मयुखादित्य पूजेसी तुवा जावे भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती भगमुक्ती मंडपासी तुवा जावे भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघा तेथून आदित्या ते पूजोण अमर्दकेश्वर अर्चोण पाप भक्षेश्वरा पूजिजे नवग्रहा ते पूजोणी काळ भैरवा ते वंदुणी क्षत्रपाळा ते अर्चोणी काळकुपी स्नान करी पूजा करुणी काळेश्वरा हंसतीर्थी स्नान करा श्राद्ध पित्र कर्मसारा ऐक बाळा एक चित्ते प्रतिवासेश्वरा देखा पूजा करोणी बाळका पुढे जाऊनी ऐका शंख वापी स्नान करी तेथे आचमन करोणी रत्नेश्वरा ते पूजोनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रेश्वरी पूजा
करी ओ बाळा तू ओजा, पुढे स्नान करणे काजा, वृद्ध काळ कुपा जावे, काळेश्वराचे पूजेसी तू वाजावे भक्तीसी, अपमृत्येश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका. मंदाकिनी स्नान करणे, मध्यमेश्वरा ते पूजणे, तेथोनी मग पुढे जाणे, जंबुकेश्वर पूजावया, वक्रतुंड पूजेसी तू वाजावे भक्तीसी, दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी, पुढे भूत भैरवासी पूजी जे ईशान्येश्वरासी, जे गिशव्य गुहेसी नमन करुणी पुढे जावे, घंटा कुंडी स्नान करी, व्यासेश्वरा ते अर्चन करी, कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीसी, ज्येष्ठवापी स्नान करणे, ज्येष्ठेश्वरा ते पूजने, सवेची तुवा पुढे जाणे, स्नान सप्तसागरांत, तेथोणी वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी, भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा, मात्र पित्र कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी, पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा, पुढे कपर्दिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी, कर्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका, कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी, पुढे ईश्वर गंगेसी स्नानदान करावे, अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी, श्राद्ध कर्म करावे. उत्तरार्क पूजोण, मत्स्योदरी करी स्थान, ओंकारेश्वर अर्चोण, कपिलेश्वर पूजी मग, ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीसी, पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी, तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण, कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करी गा भक्तीसी, असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी, विधीपूर्वक गोदाणी देता पुण्य बहुत असे, मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा, सवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे पर्येसा, वृषभध्वजा ते पूजोण, मग निघावे तेथून, ज्वालानरसिंह वंदोण, वरुणा संगमी तुम्ही जावे, स्नान श्राद्ध करोणी केशवादित्य पूजोणी, आदी केशव अर्चोणी पुढे जावे पर्येसा, प्रल्हाद तीर्थ असे बर्वे स्नान श्राद्ध तुवा करावे, प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे पर्येसा, कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर, पूजोणी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजिजे, पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तीसी, द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा, गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीसी, काम्यतीर्थ पाहे मग, कामेश्वरा ते पूजोणी, गोप्रतार तीर्थ स्नानी, पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे, मणिकर्णिका स्नान करणे, जलशयाशायी ते पूजने, हनुमंता ते नमन करणे, मोदादी पंचविनायकांसी पूजा, अन्नपूर्णेसी धोंडीराज पर्येसी, ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा पूजी, दंडपाणीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा, पंच पांडवासी द्रौपदी दूपद विनायका पूजा, आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी पूजोनिया, संभ्रमेसी विश्वनाथ सम्मुख सांगे, श्लोक उत्तर, मानस यात्रेय यथावध्या मया वक्रता, न्यूनातिरिक्तया शंभू प्रियतामनया विभू, ऐसा मंत्र जपोणी साष्टांगे नमस्कारुणी, मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेसी, सिद्ध म्हणे नामधारकासी गुरु, चरित्र ऐकता संतोषी, येणेची तू पावशी चारी पुरुषार्थ इह सौख्य, म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु, चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर, सकळाभीष्टे साधिजे. इति श्री गुरुचरित्रामृत काशीखंडी यात्रा निरूपित कथा सती पुराण विख्यात 1/4 इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी महायात्रा निरूपण नाम 1/4 श्री गुरु दत्तात्रयार्पितमस्तु.